व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला आहे। चंद्रशेखर बावनकुळे दौरा महाविजय 2024 मध्ये 45+ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट। कुठली शीट कुणाला द्यायची यावर पार्लिमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। महायुतीतील 11 घटक पक्ष ताकदीने लढू। महायुतीत एकमेकांना मदत करू। जी जागा ज्या पक्षाला मिळेल त्यांना प्रचंड ताकद देणे ही आमची जबाबदारी। रोहित पवार कल्याण डोंबिवली जागा। रोहित पवार पहिल्या टर्म मध्ये आले आहे। आम्हाला 4 टर्म झाल्या। ते दिवसा स्वप्न बघत आहेत। श्रीकांत शिंदे प्रभावी खासदार आहेत। काही मतदारसंघ वन साइड आहेत। शरद पवार अदानी भेट, त्यांचे चांगले संबंध आहेत, पण माझा त्यांना प्रश्न आहे। उदयनिधी यांनी 2दा-3दा हिंदू धर्माबाबत विधान केले। या विधानाला शरद पवार उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले, तर उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगावे की उदयनिधी बोलले ते आम्हाला मान्य आहे आणि मान्य नसेल तर इंडिया आघाडी सोडली पाहिजे। हिंदू संस्कृतीला संपवण्याची भाषा करणाऱ्या लोकांसोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत। या दोन्ही प्रश्नांचे उत्तर पवार आणि ठाकरे यांनी द्यावे। देवेंद्र फडणवीस व्हिडिओ टीका, त्या व्हिडिओचा विपर्यास केला गेला। जनतेमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर आहे। मागच्या 10 वर्षात जे नागपूर बदललं ते कधीच बदललं नाही। ज्यांनी नागपूर करता 1 रुपयाचा विकास केला नाही ते बोलत आहेत। देवेंद्र फडणवीस त्या लोकांना घरी घेऊन गेले, त्यांच्या घरची तपासणी केली। घरात पाणी घुसल्यावर आता आक्रोश तर राहणारच। चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष यांची प्रतिक्रिया। 2024 आणि या महाविजय 2024 मध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 45+ लोकसभा आमच्या निवडून याव्यात याकरता आम्ही संघटनात्मक तयारी करतो आहे। आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने जनतेचा रिस्पॉन्स आहे, मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे। देवेंद्रजी यांच्या कार्यकाळातल्या 5 वर्षाचं सरकार आणि आत्ताचं एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादाचं सरकार, या सरकारची जी शिदोरी आमच्याकडे आहे ते आम्ही जनतेमध्ये घेऊन चाललो आहे। शेवटी मतं घेताना आपण जे मतं घेतले त्यामध्ये आपण काय केलं आणि पुढचं आपलं भूमिका काय असणार आहे ही जनतेला कळली पाहिजे। पक्षाचं काम आहे की सरकारने केलेले कामं हे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा 51% मतं घेऊन आमचा पक्ष पुढे नेणे, महायुतीला मजबूत करणे आणि जे काही आमचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल कुठली सीट कुणाला द्यायची त्यावर, समजा उद्या नाशिकची सीट एकनाथ शिंदेजीकडे गेली तर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने त्यांना मदत करेल। अजितदादाकडे सीट आहे त्यांना मदत करेल। आम्हाला ज्या ठिकाणी आमच्या सीट आहे ते आम्हाला मदत करतील। महायुती ही प्रचंड ताकदीने, आमचे 11 घटक पक्ष आहे राज्यामध्ये, 11ही घटक पक्ष आम्ही चांगल्या पद्धतीने लढू आणि मोदीजींच्या विकास कामावर आम्ही 100% 45+ जागा जिंकू असं आम्हाला वाटतं आहे। रोहित पवार साहेबाबद्दल आज मी काही बोलणं योग्य नाही आहे। सध्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्राच्या विधानमंडळात आले आहे। आम्हाला 4 टर्म झाले आहेत। आता ते पक्षाचे प्रवक्ते आपल्या, मला वाटतं त्यांना दिवसानी स्वप्न दिसतात, ते काही स्वप्न बघू नये। शेवटी मी सांगितलं की आता श्रीकांत शिंदे अत्यंत प्रभावी खासदार आहेत, 51%च्या वर मतं घेऊन निवडून येतील, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही कुणाचा। काही मतदारसंघ असे आहेत जसे नागपूर आहे, नितीन गडकरी साहेब आहे, काही मतदारसंघ असे आहेत जे वन साईड निवडून येतात, त्यामुळे तिचे प्रश्नच येत नाही। ज्या ठिकाणी पार्लमेंटरी बोर्ड काही निर्णय घेतील त्या ठिकाणी आम्ही एकामेकाला खूप मदत झाली पाहिजे। शेवटी आम्हाला जिंकायचं आहे आणि शेवटी जिंकण्याचं आमच्याकडे जी शिदोरी आहे, आमच्याकडे काम आहे, आम्ही कन्व्हिन्स करू शकतो लोकांना, आमच्याकडे कन्व्हिन्स करण्याची क्षमता आहे आणि कन्व्हिन्स करण्याकरता लागणारी शिदोरी मोदींच्या कामाची आमच्याकडे आहे। त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आम्ही 45+ जागा जिंकू। आपल्या पक्षाच्या अदानींची भेट झालेली आहे गुजरातमध्ये आणि त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये तुम्हाला अदानी शरद पवार कशासाठी भेटतात? नाही, शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेबांना माझा पहिला प्रश्न आहे, अडानीजीची त्यांची भेट व्यक्तिगत त्यांचे संबंध आहे मला माहिती आहे आणि ते संबंध सर्वश्रुत आहे। आजच नाही, त्यांचे 40-45 वर्षापासून पारिवारिक संबंध आहे। पण त्यांना माझा पहिला प्रश्न आहे उद्धवजी आणि आपल्या माध्यमातून आहे, मी 12दा प्रश्न विचारला उत्तर देत नाही आहे। स्टालिनचे पुत्र उदयनिधी यांनी तामिळनाडूमध्ये 2दा-3दा खुलेआम इंडिया आघाडीमध्ये असणाऱ्या या स्टालिनच्या पुत्रांनी बयान दिला आहे, यांनी स्टेटमेंट केले की
की आमचा पक्ष आणि आमचं सरकार तामिळनाडूमध्ये हा हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माचा जोपर्यंत ऱ्हास होत नाही, संपत नाही हिंदू धर्म, हिंदू संस्कृती संपत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्याकरताच आमचा पक्ष आहे. हे जे त्यांनी विधान केलं आणि त्या विधानाला उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं, त्या विधानाला शरद पवार साहेबांनी स्वीकारलं. जर उदयनिधीच्या हिंदू संस्कृती संपवण्याच्या विधानावर जर उद्धव ठाकरे ठाम असतील किंवा त्यांचं समर्थन असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे की होय, मी इंडी आघाडीमध्ये आहे आणि मला उदयनिधींनी जे काही हिंदू धर्माबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल, हिंदू संस्कृती संपवण्याबद्दल जे बोलले आहे ते आम्हाला मान्य आहे. आणि जर मान्य नसेल तर मग इंडी आघाडी सोडली पाहिजे. पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही प्रश्नाची उत्तरं उद्धव ठाकरे आणि शरद पवार देत नाही आहे. इतकं सत्तेच्या लालचेपोटी हिंदुस्थानातल्या हिंदू संस्कृतीला संपवणारी भाषा करणाऱ्या लोकांसोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहे. याचं उत्तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. तर आपण मी असंच म्हटलं की बाबा रे, एवढं चांगलं काम आपण करतो. मोदीजींनी 9 वर्षात एवढं चांगलं काम केलं. चंद्रयान त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने, वैज्ञानिकांनी इतकं मोठं जगातलं मेरिट मिळवलं. आज महिला आरक्षण बिल या राज्याला, या देशाला आलं. 33% महिला आरक्षण मिळणार आहे. तरी निगेटिव्ह बातम्या येतात. पत्रकाराशी बसा, त्यांचा सन्मान करा, त्यांच्याकडे चहा घ्यायला जा किंवा तुम्ही त्यांना चहा घ्यायला बोलवा, त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा. शेवटी पत्रकार महोदय हे एक समाजामधलं मोठं स्थान आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये 4था स्तंभ आहे. पत्रकाराचा सन्मान करणे, पत्रकारांना खरं सांगणे, पत्रकारांना पटवून देणे की बाबा ही चुकीचं कसं आहे, हे खरं कसं आहे. आणि पत्रकाराकडे असलेले इनपुट हे घेणे. कारण पत्रकार जे सांगतात ते बऱ्यापैकी खरं सांगतात समाजातलं. आणि त्यामुळं पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा. आणि 4 बूथ जे दिले आहे मी त्यांना, त्यावर जे पत्रकार महोदय आहेत त्यांचं मत घ्या. या बूथवर लोकांचं काय म्हणणं आहे, या बूथवर काय म्हणणं आहे. शेवटी पत्रकार इतके महत्त्वाचे असतात की ते समाजाचं मत बदलवू शकतात, मन बदलवू शकतात किंवा ते एक मतदार आहेत. शेवटी पत्रकार एक मतदार आहे. त्याला मत मागण्याकरता जायला काय अडचण आहे. त्यांच्याबद्दल कशाला तुम्ही बायस वागताय. तुम्ही जातच नाही, विचारणारच नाही, त्यांना त्यांचं मत घेणार नाही, समाजात काय सुरू आहे विचारणार नाही. या पद्धतीचा सल्ला मी दिला. त्याच्यात कुठलंही वाईट नव्हतं. आता तुम्हाला मी पत्रकार परिषद संपल्यावर म्हटलं चहा घ्यायला चला, यात काही वाईट आहे. काल मी नगरमध्ये असंच म्हटलं की कर्डिले यांच्याकडे आपले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंधू होते, त्याला चहा घ्यायला चला. कशाचा निगेटिव्ह करतात, काय करतात, मला वाटतं हे चुकीचं आहे. नाही, आपल्या विरोधात मी स्वतः बघितलं. मी परवा दिवसभर नागपूरमध्ये गल्लोगल्ली 4-4.5 तास फील्डवर होतो. जनतेमध्ये नितीनजी आणि देवेंद्रजीबद्दल प्रचंड आदर आहे. मागच्या 10 वर्षात जे नागपूर बदललं आहे ते कधीच बदललं नाही आहे. ज्यांनी नागपूरकरता 1 रुपयाचा विकास केला नाही ते बोलत आहेत. खरं तर देवेंद्रजीला जी मागणी केली वारंवार की आमच्या घरी चला, आमच्या घरी चला, आमच्या घरी चला, देवेंद्रजी त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. 15 मिनिट तपासणी केली घराची. आता आक्रोश होता, आक्रोश तर राहणार. तुमच्या घरात जेव्हा पाणी जातं, तुमच्या ठिकाणी मालमत्तेचं नुकसान होतं, इतक्या दिवसांनी कमवलेलं घराचं नुकसान होतं. शेवटी स्वप्न असतं आपल्या घराचं, आपलं लहान घर असो की मोठं घर असो. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतं तर रोष असतो लोकांचा. तुम्ही किती चांगलं काम करा. तर त्या ठिकाणी देवेंद्रजींनी उलट त्या परिवाराच्या घरात गेले. त्या परिवाराच्या त्यांनी खूप मागणी केली आग्रहाने, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. तर होय, देवेंद्रजी म्हटलं होय चला, तुम्ही माझ्यासोबत चला. त्या व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला. मला वाटतं असा करू नये. आणि काँग्रेस पार्टी किंवा विरोधकांनी अशा अष्टपैलू कर्तृत्वाचं नेतृत्व जे आहे देवेंद्रजी यांच्याबद्दल तरी, नितीन गडकरी जे आहेत हे कधीही त्या ठिकाणी कोणाचे अपमान करणारे लोक नाही आहेत, कोणाचे अपमान करून राजकारण करणारे लोक नाही आहेत. नक्कीच त्या व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला. साहेब उत्तम